सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी मजेशीर अशी पोस्ट माझ्याकडे आली आहे. अमृता खंडेराव यांनी लिहिलेली आहे. तर वाचून दाखवते. हाबुराचे दही, अनुभवाचे बोल. हाबुराचे दही. जेवणात दही कुणाला आवडत नाही. मधुर आणि ताजं दही म्हणजे जेवणातलं अमृतच जणू. आमच्या घरी दुधात 2-4 चमचे ताक किंवा 1-2 चमचे दही टाकून विरजण लावायची पद्धत आहे. तर अशा पद्धतीनं विरजण लावून बरं चाललं होतं. अशात एकदा यूट्यूबवर बघता बघता मला दही विरजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिसू लागल्या. उत्सुकता म्हणून मी त्या बघितल्या आणि मग माझे सत्याचे प्रयोग सुरू झाले. रात्री दुधात देठासकट हिरवी मिरची टाकून झाकून ठेवलं. आता व्हिडिओतल्यासारखं मस्त घट्ट दही तयार होणार असं स्वप्न बघत झोपी गेले. सकाळी उठून पाहिलं तर त्या विरजणाच्या दुधाला घाण खराब वास येत होता. मग ते कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. त्यानंतर दुधात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून विरजण लावून पाहिलं, पण ते दही बेचव कडवट लागलं. पुन्हा कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. तुरटी फिरवून दही लावून पाहिलं, तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. त्यानंतर हस्त नक्षत्राच्या पावसाचं पाणी दुधात मिसळल्यावर फार सुंदर दही होतं असं वाटलं. मग एक दिवशी जोराचा पाऊस सुरू झाल्यावर मी स्टीलचं पातेलं नेऊन गच्चीत ठेवलं. संपूर्ण भिजले, पण पातेल्याच्या बुडाशी जमेल इतकं पाणी गोळा करूनच आणलं. मग हे बड्या मुश्किलीनं पकडलेलं हस्तजल दुधात घातलं. पण दूध खराब होण्यापलीकडे काही झालं नाही. कदाचित ते वेगळंच नक्षत्र असावं. एकतर हस्त नक्षत्र ओळखण्यात मी चुकले असेन किंवा हस्त नक्षत्राने मला हस्त फसवलं असेल. पण दही काही लागलं नाही. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. त्यानंतर कवडी दही बनविण्याच्या रेसिपीज बघितल्या. संक्रांतीचं सुगड स्वच्छ धुवून 2 दिवस ते पाण्यात बुडवून ठेवलं. मग त्यात तापून थंड केलेलं निर्जंतुक दूध आणि थोडं ताकाचं विरजण घातलं. सुगडाला यशस्वी भव असा आशीर्वाद देऊन झाकण लावून ठेवलं. दुसऱ्या दिवशी दुधातलं पाणी झिरपून गेलं आणि उर्वरित घन पदार्थ गाडग्याला आतून चिकटून बसला. तो चमच्यानी खरवडून काढायला लागला. दह्याचं आणि माझं काय वाकडंय कोण जाणे. चिनी मातीच्या सटात दही चांगलं होतं म्हणून ते करून पाहिलं तर सटाने पण माझी सटकवली. एकदा एक मैत्रीण म्हणाली की काचेच्या बाटलीत दही खूप चांगलं विरसतं. मग एक लांब मानेची स्मार्ट बाटली हुडकून काढली आणि तिच्या पोटात दही लावून बाटली डायनिंग टेबलवर ठेवली. बाटलीचं प्रतिबिंब टेबलाच्या काचेत अतिशय सुंदर दिसत होतं. वेगवेगळ्या प्रकारे लाईट टाकून त्याचे 10-12 फोटो काढले. बाटली तर खूपच सुंदर दिसत होती, पण दही मात्र सामान्य दह्यासारखंच झालं. काचेच्या स्पर्शामुळे त्यात काही फरक पडला नाही. पण बाटली धुताना मात्र फार त्रास झाला. बाटलीच्या अप्सरेसारख्या निमुळत्या मानेला आतून चिकटलेलं दही निघत नव्हतं. अखेर अंगणातलं गवत उपटून काटकीला बांधलं आणि बाटलीच्या तोंडातून गवताचा बोळा आत घालून बाटलीची मान घास धुतली. नेहमीप्रमाणे ती दह्याची मुतवणी पुन्हा कढीपत्त्याला नेऊन घातली. एकदा मी डीमार्टमधून योगर्ट आणून खाल्लं. ते कॅरमलाइज्ड योगर्ट होतं. मग तो सत्याचा प्रयोग करून झाला. यावेळी दह्याला तो विशिष्ट दुर्गंध येऊ नये म्हणून त्यात विलायचीचे दाणे पण टाकून पाहिले. पण घरचं योगर्ट काही केल्या डीमार्ट सारखं लागत नव्हतं. मग अमूल दह्याचे बुडगे आणून पाहिले. अशी दही शोधाची यात्रा सुरू असताना मागच्या आठवड्यात ॲमेझॉनवर नवीनच दही पात्र सापडलं. त्याला
हाबूर पात्र असं म्हणतात. पण हाबूर हा 10 लाख वर्षांपूर्वी तयार झालेला ऐतिहासिक दगड आहे असं कळलं. त्या दगडाच्या भांड्यात लावलेलं दही उत्तम होतं असं ॲमेझॉनचं म्हणणं आहे. छोट्यात छोटे हाबूर पात्र कमीत कमी 1,500 आहे. हाबूर दगड हा फॉसिलचा एक प्रकार आहे. तो राजस्थानात सापडतो. मार्केटिंगवाल्या लोकांनी माझ्यासारखी दहीपात्र शोधणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा दांडगा अभ्यास केलेला असतो. आमचा बावळटपणा म्हणजे त्यांची कमाई. तर भरपूर हाबूर संशोधन केल्यानंतर हे हाबूर पात्र आपल्या खिशाला परवडणार नाही हे लक्षात आलं. मग मी गुगलवरून त्याचे भरपूर फोटो शोधून काढले आणि जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथं जाऊन साधारणपणे हाबुराच्या रंगाशी मिळते जुळते दगड शोधायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या काळ्या दख्खनी मातीत तांबूस सोनेरी दगड कधी सापडावेत? पण आजकाल यवतमाळात राजस्थानची वाळू मागवतात. तिचा रंग गुगलवर दाखवलेल्या हाबूर पात्रासारखाच दिसतो. तर कपभर दुधात थोडीशी राजस्थानी वाळू टाकून का प्रयोग करू नये असं माझ्या मनानं घेतलं आणि हातानेही घेतलं. माझे हात मनाची आज्ञा पाळण्यासाठी सदैव तत्पर असतात. मग मूठभर वाळू आणून 10 वेळा स्वच्छ पाण्यानं धुतली. त्यातली चमचाभर वाळू कपभर दुधात घातली आणि सकाळी कप उघडून पाहिला तर दूध जशीच्या तसंच. थोडंसं बुडबुडे येणे पलीकडे काही बदल झाला नव्हता. मग हे दूध कढीपत्त्याला नेऊन घातलं. मग मी जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन हाबूर दगडाचा एखादा मोठा तुकडा सापडतोय का ते पाहू लागले. दिसला गोल्डन ब्राऊन दगड की उचल, गोल्डन ब्राऊन दिसला दगड की उचल. असं करता करता पिशवी भर गोल्डन ब्राऊन दगड जमा झाले. अखेर त्या दगडी खजिन्यात मला 2 हाबूरला समानार्थी तांबडे तुकडे सापडले. पुन्हा एकदा कपभर दुधाचा प्रयोग केला. हाबुराच्या नादात पुन्हा एकदा हागूर दही तयार झालं. पुन्हा एकदा ते कढीपत्त्याला नेऊन घातलं. लपलप हलणारं तारुण्यानं मुसमुसलेलं दही तयार करायच्या नादात कढीपत्ता मात्र चांगला पोसला गेलाय आणि तेलानं माखलेल्या बाळाच्या जावळाप्रमाणे तुकतुकीत पानांनी डवरवून अगदी लसलसत आहे. आता कढीपत्त्याचा दहीपत्ता झालाय. त्याचं पान चावून खाल्लं ना तरी आंबटसर लागतंय. आता फक्त ही पानं दुधात टाकून दही विरसतंय का ते पाहायचं फक्त बाकी आहे. तर अशी ही माझी दही विरजण्याची कथा. आवडली का मंडळी? गमतीशीर आहे ना? मला पण खूप गंमत आली वाचताना. तुमचा असा काही अनुभव आहे का दही विरजतानाचा? नक्की कळवा मला. आणि माझा हा जो चॅनेल आहे ना गप्पा गोष्टी नावाचा, तो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. खूप दिवसांनी सांगतेय, पण अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेल सबस्क्राईब करायचा बरं का. आणि हे जे मी तुम्हाला छान छान गोष्टी वगैरे सांगते ना ते दुसऱ्यांना शेअर पण करायचं बरं. कराल ना नक्की? शेअरही करायचं, लाईकही करायचं आणि बरोबर माझा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब पण करायचा. धन्यवाद. उद्या पुन्हा एखाद्या अशा छानशा मजेशीर गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.